फेवरेट सब्जेक्ट. मुलांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, शाळेमध्ये काही एकच सब्जेक्ट नसतो. अनेक विषयांचा आपल्याला अभ्यास करता येतो. त्या सगळ्या सब्जेक्ट्सपैकी असा एखादा विषय असतो जो आपला सगळ्यात आवडता असतो. तो सब्जेक्ट कुठलाही असू द्या, जेव्हा तो आपल्या समोर येतो तेव्हा आपल्याला खूप छान फील होतं. त्या सब्जेक्टची नोटबुकसुद्धा आपण खास निवडतो. आणि मग आपल्या फेवरेट सब्जेक्टचं लेक्चर सुरू झालं की काय विचारता, वेळ कसा जातो कळतच नाही. एक दिवशी गट्टू चिंकीच्या शाळेत काही अधिकारी आले होते. ऑफिशियल काम झाल्यानंतर ते वर्गामध्ये येऊन मुलांशी बोलू लागले. मुलांनो, सगळे सब्जेक्ट विशेषच असतात, पण असा एकतरी विषय असतो जो आपला आवडीचा असतो. आता आपण फेवरेट सब्जेक्ट बद्दल बोलू. एक एक करून सांगा, तुमचा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे? गुड मॉर्निंग सर, माझं नाव बंटी आहे. मला इंग्लिश विषय खूप आवडतो. हो, नाईस, थँक्स बंटी. नेक्स्ट. सर, मी गुड्डी. मला सगळ्यात जास्त आवड हिंदी विषयात आहे आणि हिंदी कविता मला खूप आवडतात. तुला खूप खूप शुभेच्छा गुड्डी. पुढे. हॅलो सर, मी चिंकी आहे. मला चित्रकला आवडते. ब्युटिफुल. हा बेटा, तू बोल, तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे? हा प्रश्न गट्टूसाठी होता. गट्टू उत्तर देण्यासाठी आपल्या जागेवर उभा राहिला. तेव्हा अधिकाऱ्यांसोबत सगळ्या वर्गाचे कान आणि ध्यान गट्टूकडे लागले की गट्टू आता कोणता सब्जेक्ट सांगणार. आणि जसं गट्टूने सब्जेक्टचं नाव सांगितलं, सगळेजण शॉक झाले. माझे नाव गट्टू आहे आणि माझा फेवरेट सब्जेक्ट आहे मॅथ्स. ओ, व्हेरी इम्प्रेसिव्ह. तेवढ्यात बंटी मध्ये म्हणाला, सर, गट्टू खोटं बोलतोय. त्याला मॅथ्स नाही सायन्स आवडतं. गट्टू, बंटी जे म्हणतोय काय ते खरंय? कालपर्यंत खरं होतं सर, पण आज खरं नाहीये. कालपर्यंत मला सायन्स आवडत होतं, पण आज मला गणित सगळ्यात जास्त आवडतं. गट्टूचं हे उत्तर ऐकून सगळा क्लास हसू लागला. अरे गट्टू, नुसतं म्हणून काय होत नाही, करून दाखवावं लागतं. नाईस आयडिया बंटी. गट्टू, तुला खरोखरच मॅथ्स पसंत असेल तर मी बोर्डवर एक गणित देतो, त्याला सॉल्व करून दाखव. आता येईल मजा. त्यानंतर बोर्डवर त्या अधिकाऱ्यांनी एक गणित लिहून दिलं आणि सॉल्व करायला सांगितलं. गट्टू बोर्ड जवळ आला आणि त्याने चटकन मॅथ्सचा तो प्रश्न सॉल्व केला. एक्सलंट. प्लीज सगळे गट्टूसाठी टाळ्या वाजवा. गट्टूचा कॉन्फिडन्स आणि परफॉर्मन्स बघून सगळेजण शॉक झाले होते. बंटीला तर हे लक्षातच येत नव्हतं की हे सगळं झालं कसं. सगळ्या क्लासने टाळ्या वाजवून गट्टूचं अभिनंदन केलं. जास्त करून विद्यार्थ्यांचे फेवरेट सब्जेक्ट इंग्लिश किंवा आर्ट्स असतात. बरीचशी मुलं मॅथ्सला घाबरतात. पण गट्टू, तू सांग, तुला मॅथ्स का एवढं आवडतं? कारण सर, मॅथ्स मध्ये नंबर्स असतात आणि नंबर्स बरोबर खेळायला मला मज्जा येते. मी नंबर्स सोबत गप्पा मारतो, ते सुद्धा माझ्यासोबत गप्पा मारतात आणि गप्पा मारता मारता प्रश्नाचं उत्तर येऊन जातं. ओ, हाऊ इंटरेस्टिंग. तर पाहिलं तुम्ही, आपल्या गट्टूचा फेवरेट सब्जेक्ट आहे मॅथ. मॅथ सब्जेक्ट तुमचाही फेवरेट आहे. गट्टूचं गणितावरचं प्रेम फक्त क्लासमध्ये किंवा वही पुरतच त्याच्या मर्यादित नव्हतं. गट्टू जिथे जिथे राहायचा, मॅथ्स त्याच्या सोबत राहायचं. एक दिवस घरी खूप सारे पाहुणे आले होते. गट्टूने गपचूप सगळे पाहुणे मोजले. 1, 2, 3, 4. गट्टू धावत जाऊन किचनमध्ये आईजवळ जाऊन म्हणाला, आई, एकूण 14 लोक आहेत. त्यात 4 छोटी छोटी मुलं, 6 मोठी माणसं, 4 वृद्ध माणसं आजीच्या वयाचे. म्हणजे तू लहान मुलांसाठी 4 ग्लास दूध, मोठ्या माणसांसाठी 6 कप कॉफी आणि वृद्धांसाठी 4 कप चहा तू तयार करू शकतेस. गट्टूचे आकडे आणि लॉजिक बघून आई काही वेळ ब्लँकच झाली. जेव्हा रोज दूधवाला यायचा तेव्हा दूध घेण्यासाठी गट्टू आठवणीनं उठायचा. दूधवाल्याकडे अल्युमिनियमचं एक भांडं होतं. अर्ध्या लिटरची वगैरे छोटी मोठी मापं होती, ज्याने तो गट्टूच्या भांड्यात दूध टाकत असे. हे 1 लिटर, हे अर्धा लिटर आणि हे बघ गट्टू, झालं तुझं 1.5 लिटर. गट्टू आईसोबत मार्केटमध्ये जायचा, तरीही मॅथ्स त्याची पाठ सोडत नसायचा. भाजीवालीकडून भाजी घेताना गट्टूचं सगळं लक्ष हिशोबाकडे असायचं. पण भाजीवाली तर गट्टूपेक्षाही मॅथ्समध्ये परफेक्ट होती. आईने पैसे देताच ती पटकन हिशोब करून उरलेले पैसे परत करीत असे.
आणि ती अमाऊंट बिलकुल करेक्ट असायची. काकू, तुमच्याजवळ कॅल्क्युलेटर नाहीये तरीही इतक्या फास्ट हिशोब कशा करता? बाळा, अनुभव. तुमच्या भाषेत ते काय म्हणतात बरं? एक्सपिरियन्स. हा, एक्सपिरियन्स मधून शिकले. सुरुवातीला खूप चुका करायचे. कोण्या कस्टमरला जास्त पैसे द्यायचे तर कोणाला कमी. पण मी सुद्धा हळूहळू आकड्यांशी खेळायला शिकून गेले आणि आता तर चुटकीसरशी हिशोब होऊन जातो. कॅल्क्युलेटरची गरजच पडत नाही. अशा प्रकारे गट्टूला जिथून संधी मिळेल तिथून मॅथ शिकत होता. शाळेतही जेव्हा मिश्रा सर बोर्डवरती एखादं गणित द्यायचे तेव्हा ते सोडवण्यासाठी गट्टू अगोदर पुढे यायचा आणि पटकन सॉल्व्ह करून टाकायचा. एक दिवस शाळेत टेस्ट घेतली गेली. मॅथ्सच्या टेस्टमध्ये गट्टूचा परफॉर्मन्स बेस्ट होता, पण बाकी सब्जेक्ट्समध्ये तो फार चांगला परफॉर्म करू शकला नाही. तेव्हा मिश्रा सरांनी गट्टूला समजावलं, बाळा, ही खूप चांगली गोष्ट आहे की तुला मॅथ्स आवडतं, पण मला असं वाटतं की मॅथ्सच्या नादात तुझं इतर विषयांवरचं लक्ष हटतंय. पुढे जाण्यासाठी मॅथ्स सोबत हिस्ट्री, जिओग्राफी आणि इतर आर्ट्सचे विषयही महत्वाचे आहेत. त्यांच्यावरही लक्ष दे. बघ, तू खूप पुढे जाशील. गट्टूला मिश्रा सरांचं म्हणणं पटलं आणि त्या दिवसानंतर तो मॅथ्स सोबत इतर विषयांवरही फोकस करू लागला. गट्टूचा रिझल्ट. गट्टू आणि चिंकीच्या परीक्षा संपल्या होत्या. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती आणि सोबतच मुलांची मस्ती सुद्धा. मम्मी, गट्टू माझे केस ओढत आहे. नाही मम्मी, मी तर फक्त तिचे केस मोजत होतो. एकदम गप्प. दोघही एकसारखेच आहात. दिवसभर फक्त खोडे आणि मस्ती. चला, पुस्तक घेऊन बसा. मम्मी, सुट्ट्या सुरू झाल्यात ना? नो पुस्तक, नो अभ्यास. कुणी सांगितलं सुट्टीत अभ्यास करायचा नसतो? पुस्तकं काढा. चला. मम्मी, आम्ही टीव्ही बघू? अजिबात नाही. तुमचे पप्पा आराम करत आहेत. त्यांना डिस्टर्ब होईल. आम्ही आवाज कमी ठेवतो ना, प्लीज. अजिबात नाही. पुस्तकं काढा. चला. गट्टू चिंकी उदास होऊन पुस्तक घेऊन बसले. मम्मी पप्पांजवळ जाऊन म्हणाली, बरं झालं गप्प बसले. काय झालं, झोपले का दोघं? अहो, त्यांना कसली झोप येते? स्वतः झोपणार नाहीत आणि आपल्याला पण झोपायला देणार नाहीत. पुस्तकं घेऊन बसले आहेत, पण नीट वाचतील की नाही माहित नाही. तेवढ्यात चिंकी ओरडली, मम्मी, यानं माझ्या पुस्तकाचं कव्हर काढलं. बघितलं, बोलले होते ना मी. हैराण केलं आहे मला. माहित नाही कधी यांचा रिझल्ट लागणार आणि कधी शाळा सुरू होणार. अगं जाऊ दे, मुलं आहेत. रिकामं डोकं सैतानाचं घर असतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यांना काही काम नाही म्हणून अशी मस्ती करतायत. मला वाटतं त्यांना कशामध्ये तरी बिझी केलं पाहिजे. रात्री गट्टू चिंकी पप्पांसोबत डायनिंग टेबलवर बसले होते. मम्मी, डिनर. हो, आणते. तर 2च मिनिट. रिकामा बसून गट्टू चिंकीला कंटाळा येत होता आणि म्हणून ते डायनिंग टेबल वाजवून गाणी म्हणू लागले. मेरा छोला का डोला, 44 की छाती, सीधी बात बोलू, बातें घुमानी नहीं आती, आता माझी सटकली. मम्मी जेवण घेऊन आली आणि दोघांची मस्ती पाहून रागावली. गट्टू चिंकी, हे घर आहे, थिएटर नाही. टेबल वाजवणं थांबवा आणि गुपचूप जेवून घ्या. तेवढ्यात पप्पा म्हणाले, अरे चांगलं वाजवतात दोघंही. मला वाटतं या दोघांना तबला शिकायला पाठवलं पाहिजे. सोसायटीमध्ये चांगले तबला वादक आहेत शंकर नारायण. उद्या दोघांना त्यांच्याकडे घेऊन जातो. हा, घेऊन जावा. घरात निदान शांतता तर राहील. नाही बाबा, आम्हाला तबला नाही शिकायचा. तुम्ही गिटार घेऊन या, आम्ही गिटार शिकतो. बाळा, तुमच्याकडे रिदम आहे. शंकरजी कडून तबला शिकला तर पुढे जाऊन मोठे वादक होऊ शकता. मग काय, दुसऱ्या दिवशी पप्पा दोघांना शंकरजींकडे घेऊन गेले आणि दोघांसाठी ट्रेनिंग सुरू केली. शंकरजींच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी सराव करायला सुरुवात केली. शंकरजी, काय वाटतंय? चिंकीला थोडा वेळ लागेल, पण गट्टू लवकर शिकेल. तो बीट खूप चांगल्या प्रकारे पकडतो. चिंकीचं लक्ष दुसरीकडेच असतं. रोज दुपारपासून संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी शंकरजींकडे जाऊन रियाज करू लागले. तबल्यावर गट्टूचा हात बसला आणि तो खूप छान तबला वाजवू लागला. पण बिचारी चिंकी,
तिला अजून सुद्धा बीट पकडता येत नव्हते. असेच काही दिवस गेले आणि अखेरीस तो दिवस उजाडला ज्याची मुलांना भीती वाटते. रिझल्टचा दिवस. गट्टू चिंकी रिझल्ट घेण्यासाठी शाळेत गेले. मिश्रा सरांनी सगळ्यांना रिझल्ट दिला. चिंकी वर्गात पहिली आली होती. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं. पण बिचारा गट्टू मात्र फेल होता होता वाचला होता. त्याला खूप कमी मार्क्स मिळाले होते. तुझा रिझल्ट दाखव. तर नाही, घरी गेल्यावर बघ. गट्टू खूप घाबरला होता. त्याने स्वतःचा रिझल्ट कोणालाही दाखवला नाही. घरी जाताना त्याला एक माणूस दिसला. तो त्याच्या मुलाला ओरडत होता, इतके कमी मार्क्स, तू फेल झाला असतास तरी चालला असतं. तुझ्यावर इतके पैसे खर्च करतो, शाळेची फी, ट्युशनची फी, स्विमिंग क्लास, कॉम्प्युटर, सायकल आणि अजून बरंच काही देतोय आणि तुझा हा असा रिझल्ट. लाज वाटली पाहिजे तुला. गट्टू घाबरला की आता पप्पा पण त्याला असंच काहीतरी बोलतील. दोघही जेव्हा सोसायटीमध्ये आले, चिंकी तू जा, मी आलोच. पण तू कुठे जात आहेस? तू जा ना, मी तुला नंतर सांगेन. असं बोलून गट्टू पळून गेला आणि चिंकी घरी आली. चिंकीचा रिझल्ट पाहून मम्मी पप्पांना आनंद झाला. त्यांनी चिंकीला मिठाई भरवली. गट्टू कुठे आहे? पळून गेला, काहीच नाही बोलला. नक्कीच कमी मार्क्स मिळाले असतील म्हणून घाबरून पळून गेलाय. पण जाणार कुठे? घरी तर यावंच लागेल ना. पण संध्याकाळ झाली, नंतर रात्र झाली, तरी पण गट्टू घरी आला नाही. मम्मी पप्पा, चिंकी सगळेजण घाबरून गट्टूला इकडे तिकडे शोधू लागले. गट्टूचा मात्र कुठेच पत्ता नव्हता. कुठे गेला असेल माझा गट्टू? सगळीकडे शोधून झालं. चला आपण पोलिसात जाऊया. तेवढ्यात पप्पांना एक कॉल आला. फोनवर बोलल्यानंतर पप्पांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाले, हो थँक गॉड, पूर्ण सोसायटीमध्ये शोधलं गट्टूला, पण शंकरजींकडे जायचं विसरूनच गेलो. त्यांचाच कॉल होता. गट्टू त्यांच्याकडे लपून बसलाय. मम्मी पप्पा आणि सगळेजण शंकरजींच्या घरी गेले. गट्टू एका कोपऱ्यात बसला होता. आला आहे तेव्हापासून असाच बसून आहे, काही बोलत पण नव्हता. पप्पा गट्टूकडे जाऊन बोलले, काय झालं बाळा? गट्टूने रिझल्ट पुढे केला. पप्पांनी रिझल्ट बघितला आणि त्यांच्या सगळं लक्षात आलं. कमी मार्क्स आले म्हणून तू इथं लपून बसला होतास. तुला वाटलं पप्पा ओरडतील. नाही बाळा, मी तुला अजिबात ओरडणार नाही. मार्क्स कमी मिळणं चुकीचं नाही, पण जर तू अभ्यास केला नसतास तर ती मात्र चूक ठरली असती. पण तू मेहनत केली होतीस म्हणून हे मार्क्स तुझ्या मेहनतीचे आहेत, स्वतःचे आहेत. काही हरकत नाही. पुढच्या वर्षी अजून जास्त मेहनत कर, चांगले मार्क्स मिळतील. चल आता घरी. तेवढ्यात शंकरजी म्हणाले, बाळा, सगळी मुलं एकसारखी नसतात. कोणी अभ्यासात हुशार असतो तर कोणी एखाद्या कलेमध्ये. सचिन तेंडुलकर अभ्यासात फारसे चांगले नव्हते, पण क्रिकेट ग्राउंडवर किती चांगलं क्रिकेट खेळत होते हे तुम्हा मुलांना सांगण्याची गरज नाही. तसंच तू पण अभ्यासात कमजोर असलास तरी तबला किती छान वाजवतोस, चिंकीपेक्षा पण छान. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. उदास होऊ नये, उलट मेहनत करून सगळं मिळवलं पाहिजे. चल आता तबला वाजून दाखव. तुझ्या मम्मी पप्पांना बघायचंय की मी तुला ट्रेन केलंय की नाही. हे ऐकून गट्टू खुश झाला. डोळे पुसत तो तबला वाजवायला पळाला. गट्टूने जसा तबला वाजवण्यास सुरुवात केली, सगळेजण चकित झाले आणि बघता बघता त्याच्या तबल्याच्या सुरात दंग झाले. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.